एक मिनिट झालं. आमचे चालू झाले. अच्छा, स्वागत करता. आज सगळ्यात पयली डॉक्टर्स डे, आज चार्टर्ड अकाउंटंट डे आसा. तांकांय हांव खूब खूब शुभेच्छा दिता. आयच्या कॅबिनेट डिसिजन्स सगळ्यात वेगवेगळे डिसिजन जवळपास 22 डिसिजन ही आयच्या कॅबिनेट. The procurement of the land for the Madgaon Vasco doubling the project for the southwestern railway in the Madurda village in the Salsit Taluka. And so consent decision जी केला 1235 square meter of the land. The दूसरा जो असा the proposal for the procurement of the land and the construction of the SV station in the property bearing number 391/1 Madkai village आम्ही for GAIL Government of India undertaking project ही तांकां land acquisition procurement केल्ली आसा. It is an ex post facto approval for the corporate deposit of the related party transaction between the GMR and Goa International Airport Limited. त्याच्या खातीर एक आमी एक कन्सेशन एग्रीमेंट आशिल्लो आमचो ताका अप्रुवल दिला. Ex post facto approval for the purchase of the consumable in the director of the health services which is an related वेगवेगळे आमी जी खरेदी केल्या ताका अप्रुवल दिल्ले आसा. वेगवेगळे it is approximately 5 crores. Again, there is an cabinet approval for the recruitment of the staff nurses. Additional 30 nurses जो आसा ह्यो COVID-19 खातीर आमी हेल्थ सर्विसेसान कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर तेंचे रिक्रुटमेंट केल्ली आसा. परत समनिंग ऑफ द असेंब्ली 27 तारखेच्यान ताका कॅबिनेट अप्रुवल दिल्ली आसा. 27 जुलैच्यान असेंब्ली केल्ली आसा. Second, there is an amendment of the Goa State Solar Policy. ताका एक अमेंडमेंट आशिल्लो ताका अप्रुवल दिला. ओके. ताजे उपरांत there is an साल रिवर जी आशिल्लें जें ड्रेजिंग केल्लें आमी एट कुडबण जेटीचेर ताका अप्रुवल दिलें. तेजो बजेट जो एक्सपेंडिचर जो जाल्लो ताका अप्रुवल दिलें. द माउथ ऑफ द रिवर साल. Land transfer from the water issues department at the Davarli Salsit Taluka to the electric for the setup of the 33 kVA gas insulated substation in Davarli for WRDG land electricity department. The procurement of the land for the Mopa International Airport in 2367 2367 थोडा लँड पोर्शन एक्वायर करपाचो पार्ट आज कंप्लीट केला. फिलिंग ऑफ द पोस्ट फॉर द सायंटिफिक असिस्टंट इन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी बाय द डायरेक्ट रिक्रुटमेंटाची कॅन्सल केल्या. GPSC सिलेक्ट नॉलेज नाशिल्ल्या कारणान कॅन्डिडेट जो सिलेक्ट जाल्लो GPSC कडून आयिल्लो तेजो कोंकणी प्रॉपर नॉलेज ना म्हणून कॅन्सल केल्ली आसा. Okay, there is an ex post facto approval for the director of the health services again for the COVID-19 purchase जे कितें केल्या पळय न्ही ताज्या खातीर. It is approximately something Goa Medical College and Dental 3 कोटीचे सुमार आसा. There is an one amendment for the division para OM in 1127 additional secretary. आमचो जो पर्सनल डिपार्टमेंटाचे काही आणि इडको हाज्या रिलेटेड आशिल्ली 5 वर्साच्या भितर जर तो पोस्ट फिल जालो ना जाल्यार तो लॅप्स जातालो. फक्त ताका अमेंडमेंट करून रिलॅक्सेशन दिला. तो 7 वर्सां सुद्दां भरिनासतना उरलो जाल्यार तो लॅप्स जावचो ना. त्या डिपार्टमेंटाक तो पोस्ट भरपाक मेळटालो. पयलीं विदीन 5 इयर्स जर पोस्ट भरलो जाल्यार लॅप्स जातालो. ताज्या उपरांत आमी तांकां जर पोस्ट भरलो ना ताका जी पावर दिवपाक त्या डिपार्टमेंटान दे मे आउटसोर्स दॅट
टू द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन डायरेक्टली दिल्या परत पर्सनल डिपार्टमेंटाकडे येवपाचो ना. देर इज वन अमेंडमेंट फॉर द पर्सनल डिपार्टमेंटाचो जो OM काडलो ताका अमेंडमेंट आला, बट तेजी कॅबिनेटान आशिल्लो तो कागद म्हणून ताका आमी कॅबिनेटाकडे आयल्या परत. देर इज एन compliance to meet the statutory operational standards in the MOPA airport. Yes, there is a reduction in runway. Runway पहिलो 3750 आशिल्लो, तो आमकां लँड जो कमी पडटा म्हणजे 3500 मिटरचो रनवे जो आसा केला, फक्त 250 मिटरचो रनवे थोडोसो शॉर्टफॉल कमी करून घेतला. बट तितून बाकीचे खंयसूच प्रॉब्लेम ना, इके टेक्निकली सगळे पळयला आनी फायनलायज केला. MOPA. There is lecturer in the Department of the Pulmonary Medicine in Goa Medical College on contract basis. Again for the 11 months contract basis. Table agenda. There is a distribution of mask. Handicraft department वेगवेगळे मास्क प्रोक्युअर केला, ताजी पेमेंट्स आणि डिस्ट्रीब्युशन ताजे करून घेतला. देर इज एन ताज्या उपरांत अजेंडा आयटम नंबर 17 अगेन टेबल कंस्ट्रक्शन टॉयलेट्स सुलभ इंटरनॅशनल हाच्याकडे थोडेशे पेंडिंग उरलेले फाटले, ते वेगवेगळ्या जाग्यार करून घेतलेले आसा. ताज्या उपरांत अजेंडा आयटम नंबर टेबल आयटम नंबर 3 अजेंडा आयटम नंबर 19. ओके, देर इज एन recruitment of the staff in the state project management unit on a contract basis. आमकां एक वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट आशिल्लो, तो खूब तेंप जालो पेंडींग आशिल्लो, ताका कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर स्टाफ घेयना जाल्यार तो प्रोजेक्ट फुडें वयतलो. वी हॅव गिवन द सँक्शन फॉर दीस प्रोजेक्ट आनी वीच इज इट इज एन मिनिस्ट्री ऑफ द एनवायरमेंट फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंज ह्या डिपार्टमेंटांतलो हो प्रोजेक्ट वर्ल्ड बँक फंडेड आसा. ताका कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेवपा खातीर एप्रुवल दिल्लें आसा. इम्प्लिमेंटिंग एजन्सी एनवायरमेंट डिपार्टमेंट. PWD डिपार्टमेंटाची काही आमच्याकडे पेंडिंग्स फाटली कामां आशिल्ली तांकां एप्रुवल दिवपाक जाय आशिल्लें. त्या कारणान आमकां ती कामां एमर्जन्सी घेवपाची आसली, PWD कडेन हाडून तांकां एप्रुवल दिलो आसा. इट इज एमर्जन्सी वर्क ऑफ द PWD डिपार्टमेंट. ओके, एप्रुवल ऑफ कॅरिंग द ऑपरेशनल ओके. पणजे सिटींतल्यान आमी 3 TDPचो ऑर्गेनीक बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑन ट्रायल बेसिसचेर आमी तशें 5 वर्सां खातीर. दिस प्रोजेक्ट इज फंडेड बाय innovation clean technology program which is making the compensation not funded by फक्त त्याचो फायनान्स कमिशनान आमकां त्याचो फंडिंग केला. हेजो ऑपरेशनल एंड मेंटेनन्स कॉस्ट फक्त स्टेट गव्हर्मेंटा कडेन आसा. 5 वर्सां खातीर हेजो ऑपरेशनल आनी मेंटेनन्स उरतलो. इट इज एन न्यू टेक्नॉलॉजी विच इज एन फ्लायटर टेक्नॉलॉजी LLP अंडर द डिपार्टमेंट ऑफ द प्रोजेक्ट विच इज फंडेड बायोटेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांच्यांनी फंड केला आनी 5 वर्सां खातीर पणजे सिटींतल्यान 30 जाग्याचेर बायोडिग्रेडेबल करपा खातीर हाचो वापर केलो वयतलो. फक्त तेजो ऑपरेशन एंड मेंटेनन्स कॉस्ट वो DMA जो आसा हो मेंटेन करता. अलॉटमेंट ऑफ द कंसल्टंट Ernst & Young LLP एक्सपर्ट्स वो आमी ईज ऑफ डुईंग द बिजनेस हाजे स्ट्रीमलायन करपा खातीर पयलीं दुसरो आशिल्लो, वो आमी IPBचेर घेतलेलो आसा. ताका तेजेर फिक्स चार्जीसाच्या बेसिसाचेर फॉर 2 years. फुडल्या 2 वर्सां खातीर ईज ऑफ डुईंग बिजनेस आमी आमचे IPBचें काम सगळें स्ट्रीमलायन जावपा खातीर कंसल्टंट केल्लो आसा. एनहान्समेंट ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज एट सालिगांव ताका आमी एप्रुवल दिल्लें आसा. The acquisition of the minority shareholder of the GMR airport taka approval दिल्ले आसा. And हय this much. सालिगांवची कॅपॅसिटी कितली केला जाता? सालिगांवची कॅपॅसिटी ही पयलींची 100 TDP आशिल्ली. Secondly from the 100 TDP आशिल्ली, but 150 पर्यंत आमी करताले. We have enhanced it to the 250 TDP.
नवी अरे update आहा. NGT चा अप्रूव्हल घेतला एनहान्समेंट ऑफ सालिगांव प्लांट हय NGT अप्रूवल घेतला न्ही. घेतला. आणि कितें अपडेट आहा तो ताजी ना फक्त तुमकां सगळ्यांक खबर आसा जी चवथी हे जाली ती सगळ्यांक खबर आहा. कालचो जो अपडेट आशिल्लो तोच. दोन हे जाल्यात ह्या कंटेनमेंट दिसान सातत्याने डेथ जावपा लागले कारणान मातशे लोक हे करतात. आमी एक गजाल लक्षात घेवपाक जाय. हय जे कोमॉर्बिड कंडिशन असलेले लोक कोरोना व्हायरसाचो जाले इट इज अ व्हेरी रिस्की फॉर देम. आमी ज्या ज्या जाग्यार कंटेनमेंट झोन आसात आमी जे लोक सगळे भायर भोंवता तांकां कोमॉर्बिड कंडिशन म्हटल्या उपरांत ज्याची एज एक तर 65च्या वयर आसा, जेका डायबिटीज आसा, जेका स्पेशली अस्थमा आसा, जेका हार्ट डिजीज आसा, जेका क्रॉनिक किडनी डिजीज आसा म्हणजे जो किडनी फेलियर आसा, असे सगळे क्रॉनिक डिजीज असलेल्या सगळ्या लोकांनी हाज्या पासून खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी म्हणण्यापेक्षा ज्यांच्या घरांनी असले पेशंट आसा त्या घरातल्या लोकांनी पहिली काळजी घेवपाक जाय. कारण हे लोक घरानूच असता. आता आमी फॉर एक्झाम्पल आमची पहिली डेथ जेची जाली आमकां सगळ्यांक खबर आशिल्लो ताज्या घरांत कोरोना व्हायरस कसो आयलो, घरातल्या कोणा खातीर तरी ताका कोरोना व्हायरस जालो. फाटल्यान तो 4 वर्सां तर बेड रिडन आशिल्लो, तो भायरूच येवंक नासलो. आता तेजो 75 year old 85 year old पर्सन घरान आशिल्लो बेड रिडन 4 वर्सां. आता कोण तरी त्याच घरातलो मनीस खंय तरी भायर गेलो तेणी व्हायरसाच्या घरान दिलो आसतलो म्हणून तर तेजी डेथ जालेली. म्हणून आमी सगळ्यांनी सगळ्या जाणांक अवेअर करपाक जाय. ज्याच्या ज्याच्या घरात अशा पद्धतीचे पेशंट्स आसात, जाणटे लोक आसात, हांची काळजी घेवपाची जबाबदारी जे लोक भायर भोंवता. म्हणून तर आमी परत 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 जे सांगता म्हणजे मास्क वापरात, सोशल डिस्टन्सिंग सांबाळात, ओके, सॅनिटायझर वापरात, ओके, हाजी गरज आसा म्हाका दिसता. आणि परत परत आमी हात धुयात हे गजाल जर केली जाल्यारूच आमी कोरोना व्हायरसाच्या पासून पयस रावपाक शकतले. आणि आमदार कनेक्शन कॉन्टॅक्ट ते पळय एक आमदार पॉझिटिव्ह आयला तशें सगळे प्रत्येक जरी मिटींग जाली आसत वी आर मेंटेनिंग द सोशल डिस्टन्स आनी हे सगळे मेंटेन करता. बाकी कोणाकूय जर तसो आसत जाल्यार कोणी पर्सनल लेवलाचेर सगळे जाण त्या पद्दतीन आपण चेक आमदारा भितर तुमकां मेळिल्ले ते आहले सो 8 दिसा पयलींची 8 दिसा पयलींची गजाल. ओके, त्या खातीर जरी तो म्हटलें की आमी एखाद्या रुमान बसले आमकां चेन तोडपा खातीर आमी जेन्ना मुद्दाम म्हणटा हो व्हायरस तसो पळोवंक वचत जाल्यार कम्युनिटीन ना. हांव परत सांगता हो व्हायरस आमी प्रत्येक रूट जर पळयत आमी तेस्ता जरी म्हटलें इट इज अ कम्युनिटी स्प्रेड जाल्यार सुद्दां हांव परत रेक्टिफाय करता. आय हॅव गॉन थ्रू डॅट. हांवें सगळें पळयलें. ताज्या उपरांत केसीची जी आमकां प्रत्येक आतां सांखळे जर पेशंट्स मेळ्ळे, सांखळे पेशंट्स खंयच्यान आयले, वी हॅव फायंड कोण तरी आमचो गव्हर्मेंट सर्वंट खंय तरी एखाद्याक थंय इन्फेक्शन जालां ताका लागून तो सांखळे आयलो. ओके, परत मोल्ल्या जो आयलो आमचो हेल्थ वर्कर थंयसर इन्फेक्टेड जालो. फाटलोय तुमकां खबर आहा, फाटलो एक्स मिनिस्टर जाका आयलो तो खंय तरी ट्रिटमेंट ज्या जाग्यार घेतालो डायलिसीस थंयच्यान ताका आयलो. अशे वेगवेगळे प्रत्येकाचो रूट जो आसा पळय न्ही हो खंय ना खंय तरी कनेक्टेड आसा. अशें ना की बाबा रूट आसा पळय न्ही हो मेळूंक ना. म्हणून सांगता की एरान हो व्हायरस ना. हो व्हायरस एकामेका कडल्यान दुसऱ्याक वता. त्या खातीर आमी सगळ्यांनी सतर्क. आयज सांखळेनी जर आमचे 21-22 केसी जाले, हे सगळे लोक एकामेकाक मेळ्ळे, एकामेकाक कॉन्टॅक्टान आयले, एकामेकाच्या संपर्कान आयले, एकाच घरांतले. म्हणून आमी म्हणजे म्हाका दिसता सतर्कताय बाळगप हे गरजेचें आसा. आमी जितके सतर्कताय बाळगतले तितके म्हाका दिसता आमी जशी तुवें म्हटली चेन ब्रेक करपा खातीर आमी कितें करपाक येता आसत जाल्यार आमीच सगळ्यांनी एकामेकाक अलर्ट करपाक जाय. आमीच सगळे जाण एकामेकाक म्हाका दिसता एक चेर सोडून बसूंक जाय. तुमी बसल्यात तुमीय बसूंक ना. सांगून न्ही कोण केन्ना पॉझिटिव्ह येयलो हें बसपाची गरज ना. हांव त्या खातीर परत परत हांव रिपीट टेस्ट करता. आमकां प्रत्येका पासून नरेंद्र मोदीजी म्हटल्यार 2 गज की दुरी म्हणजे जवळपास आमकां 1.5 फूट कमीत कमी हांव म्हणटा तरी 1.5 मीटर एकामेका पासून पयस रावप. हांव म्हाका कोणूय लागीं मातसो पयसच्यान उलया म्हणटा लोकांक वायट दिसता.
पण ताका पर्याय ना. वायट जरी दिसले असो पयशान राव आनी उलय हें हांव सरळ सांगता. लोकांक कितले फावटी सांगलें की So there is मेळोंकूय येवंक नाका जाल्यार लोक मेळतूय आसा. community transmission. हा So there is no community transmission. ना म्हाजे हांव रिपीट करता म्हाजो परत म्हणजे आमकां एरान ना कम्युनिटीन ना एका पासून दुसऱ्या कडेन वयता ट्रान्समिशन. हांवें चॅक केलें हांव परत एकदां व्हेरीफाय केलें. आमकां प्रत्येक गोंयांत जे ट्रान्समिशन पेशंट जो जाला पळय न्हू हो प्रत्येकाचो रूट खंय ना खंय तरी आसा. कोणूच असो ना की बाबा हांव खंयच वचूंक नासलो आनी म्हाका कोरोना व्हायरस जालो असो एकूय पेशंट ना अजूनय ना. तालिको केसीचे कितें म्हणटात तो आयज डेथ जालो that again is one isolated case in Talegaon. They वॉर्डान देडशे लोकांचे टेस्ट केले all came negative. What is the medical? There seems to be no medical explanation. नो तो अशें पळय कशें सांगता हांव आमी ना म्हणटा तेन्ना आमच्या आयसोलेटेड वार्डात जे पेशंट व्हरता पळय न्ही रे ओके आमकां आयसोलेटेड वार्डात व्हरच्या पयलीं खबर नासता तो पॉझिटिव्ह आसा काय नेगेटिव्ह आसा. बरोबर आसा काय ना. आमी आयसोलेशन वार्डात त्या खातीर इन्फेक्टेड पेशंट किंवा आमकां डावटफूल पेशंट दवरता. मायट बी हांव अशें म्हणना आमी प्रत्येक फावटी आमचो आयसोलेशन वार्ड सॅनिटायज That is a probability. ऑफकोर्स हांव तुका अशें म्हणूं नाका दॅट मे बी आसूं शकता. आमी पेशंट थंयच्यान काडलो काय तेजे सगळे सॅनिटायज करता ए टू झेड. आमी ते कांयच दवरिना. दॅट मच प्रिकॉशन वी आर टेकिंग. दॅट मायट बी आमी आयसोलेशन वार्ड हो कंप्लीटली आमी प्रत्येक फावटी थंयचो पेशंट पॉझिटिव्ह आमी पयलीं थ्रोट स्वॅब काडटा ते म्हणजे तो पेशंट थंय उरताच न्ही. शेवटी थंय आसलेले सगळे म्हणजे जरी आमी जरी म्हटलें की आमी सगळे इन्स्ट्रुमेंट करून घेता प्रत्येक गोष्ट सॅनिटायज करता. तुम्ही पर्सनली वचून कोणी पळोवंक ना आसतले पण थंयसर तुम्ही मुद्दामून थंयसल्या स्टाफाक विचारात थंयसर आमच्या दोतोरांक विचारात प्रत्येक जाण ती काळजी आमच्या हांव मुद्दाम सांगता की प्रत्येक इच एंड एवरी तुवें ती केस सांगली ती शेवटी म्हणजे लोकांनी भियोन वचोंक जायना मला सगळें. परत हांव म्हणटा की बांबोळे वचपाक थोडे लोक शेवटी ज्यो ओपीडी आमची चालू आसा ट्रिटमेंटा खातीर बांबोळे वयचेच पडटले. हांव काल पर्सनली बांबोळे वचून आयला पेशंटा खातीर. हांव पर्सनली वचून पळोवनूय आयला पेशंटाक. सर आज डॉक्टर ट्रान्समिटर डॉक्टर्सा लागून आम्ही मेडिकल फॅकल्टी जे जे काम करता म्हटलं डायरेक्ट जे त्यांच्या खातीर जो इन्क्रिमेंट दिवपाचो तो दितलो त्याचा प्रोसेस चालू आसा. अजूनही टार्गेट इज इन मार्च 2022. अजूनही टार्गेट आसा ऑन ट्रॅक. On ground come schedule. हय 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 ऑन ट्रॅक आसा. केन्ना तरी बंद कोविड बंद जालें तर तुमची एकदा सगळ्यांची विजीट जी आसा ही मोपा प्रोजेक्टाचेर स्पेशल विजीट दवरता जेव्हा काम कितें चालू आहा ते तुमच्याय लक्षात येतलें. स्पेशल विजीट एकदा ऑर्गनायज करता सो दॅट तुमी बी मोपाचेर काम कितें आहा पळय ते पळोवपाक शकतले. मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन करपाची पाळी येयला पळय. खुबशे कडेन कंटेनमेंट झोन आमी इतल्याच खातीर करता एक तेपास होता की कंटेनमेंट झोन करपाक प्रत्येकाला सगळ्या सप्लाय बी करची पडटली. इट बिकम्स फिजिकली डिफिकल्ट नो. व्हॉट यू वॉन्ट टू से ऑन दिस? आमकां ट्रान्समिशन एका पासून दुसऱ्याक पावोंक जायना म्हणून आमकां कंटेनमेंट झोन करून दवरचें पडटा. आतां तो मांगूर हिल हांगासर परत परत कंटेनमेंट येता पळय तेका आमी गेले म्हाका दिसता 25-26 दीस जाले. थंय जर कंटेनमेंट झोन करून दवरला म्हणून मार्मागांव तालुका सेफ आसा अजूनय तितक्या मोठ्या प्रमाणात केसीस मेळना. आमी तांकां रेशन ड्राय रेशन कितें प्रोवायड करपाक जाय तें करता. कंटेनमेंट झोना भितरली आमी जी ग्रोसरी शॉप कसली कसली दुकानां ती उडकूय लायल्या लोक त्या कंटेनमेंट झोनानूच आसा. शेवटी लोकांक उगड आनी आमकां भायर सोड म्हणून म्हाका खबर आसा ते डेली वेजीस लेबर तांकां कठीण आसा पण आमच्या परीन जे मदत आसा शेवटी बाकीच्या लोकांची काळजी घेवपा खातीर हांकां थोडेशें आमकां कंटेनमेंट झोनान दवरचें पडटलें. आमी चडश्यो टेस्टी म्हणजे जेका म्हणटा मॉर्बिड कंडिशन जेंची थंय ओपीडी आमची चालूच आसा. जो मनीस येता जो सांगता की तेची आमी Concession agreement I approved केला तो with GMR. What exactly are the changes? Are there any major changes in that thing? आयचे तिसरे डिसिजन काय दुसरे डिसिजन
आहेत ना, इट इज एन वेटेड बाय द डिपार्टमेंट ऑल्सो आणि EG ऑल्सो. तितून एक तिसरे डिसिजन कितें तरी आशिल्लें तें कितें तरी रिलॅक्सेशन मागिल्लें. ओके, ते तांकां फक्त दिला. तिसरे डिसिजन इज एन ex post facto approval for the to the corporate deposit and related party transaction and the international. Even present proposal. Okay. That's very interesting. It is related to their कितने दिन तो यहाँ आशिल्लो तो approval for the board of the director concession to be the taken in the draw the ICD. हेच्या related to आशिल्लो. तुका जाय जाल्यार details टुरिझमाचे मायकल लोबन म्हणले की बार ओपन जावन डेप्युटी सीएम बाबू कवळेकर म्हणटा पयली वॅक्सिन येवन दी टुरिस्ट आता किती तरी पळयात या दिसरे सांगता जालें. थँक्यू. डॉक्युमेंट स्कॅन करून धाडपा लायता. एक ह्यो सद्गुरूचे बुकाचे हे करुया रे. आमचे एक्स चीफ मिनिस्टर एक्स डिफेन्स मराठीवर सद्गुरू वयले एक मिनिट सर एक मिनिट आम्ही परत दुसरे कोणावयर आपोवपाक बीन जाल्यार हांव कितें सिनियर जर्नलिस्ट मायाचा book आहे, wait now. हांव सगळ्यात पयली सद्गुरू पाटीलाचे अभिनंदन करता. एक्स डिफेन्स मिनिस्टर हांचे तेंच्यांनी मराठी बूक काडलो आनी तो मराठी बूक सगळ्या गोंयकारांक आनी महाराष्ट्रांत बऱ्यापैकी प्रसिद्ध जालो, लोकांनी घेतलो. जेन्ना हांवें बूक स्पेशली आमचे देशाचे होम मिनिस्टर अमित शाह हांकां जेन्ना बूक दिलो, हांवें प्रेजेंट केलो तांकां गिफ्ट म्हणून. ये तो मराठी में है बोलो, और इसमें बाकी पिक्चर कुछ नहीं डाले हैं. अब स्पेशली ऑथर को बता देना कि ये बुक हिंदी और इंग्लिश में भी आना चाहिए, स्पेशली पिक्चर उसमें आना चाहिए. तर सद्गुरून रोखडेंच म्हाजें ऐकलें आनी ताका बाप मायाभूषण आनी इंग्लिश ट्रान्सलेशन केलें आनी पेंग्विन हाऊस तांच्यांनी तो पब्लिश केलो. ओके, इवन तो फोटो घातले. परत एकदा सद्गुरू पाटील, मायाभूषण आणि पेंग्विन या सगळ्यांक थँक्यू. सेम थिंग वाचला बुक अजून नाही कंप्लीट जावना मला.